रामकृष्ण हरी माऊली. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठून आलेत माऊली तुम्ही? आम्ही जालना जिल्हा, लोणार भागात तालुका अंबड जिल्हा जालना. किती वर्ष वारीचं तुमचं? 10. काय सांगताल आज या ठिकाणी? आज बारामतीमध्ये तुम्ही आलेला आहात. बारामती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र आम्ही तिकडे विदर्भातले लोक. आम्ही 1 महिन्यापासून दिंडीत चालत आलो. बारामतीसारखा उत्सव आतापर्यंत दिसला नाही. सासवडमध्ये सुद्धा दिसला नाही. बरोबर. हा, आजूबाजूला जर स्वच्छता बघितली तर कशी आहे? स्वच्छता दिंडी समजा येणार त्या अगोदर स्वच्छता. या ठिकाणी दिंडी गेली आताच. हा. बघा तुम्ही पाठीमा बघत आहात, कुठंच तुम्हाला एक साधा तुकडा दिसणार नाही. शाळातल्या मुलाला काय आदेश दिले असते अजितदादा पवारांनी ते मला काही सांगता येत नाही, पण त्या शाळेची टीम आणि म्युन्सिपाल्टीची टीम हे मिळून दोघं मिळून एकही कचरा नंतर दिसणार नाही अशा पद्धतीने पूर्ण सोय केली. बारामतीचं ब्रीद वाक्यच आहे, काय सुंदर हरित क्रांती बारामती. बारामती असं आहे. माऊली, आज तुम्ही या ठिकाणी किती वर्ष तुमचं वारीचं? 10वं वर्ष. कसं वाटतंय बरं या सोहळ्यामध्ये? पहिल्यापेक्षा 2 पटीनं अति सुंदर बारामती दिसू राहिली पहिल्यापेक्षा. आता तर गेल्या वर्षी हे जे समजा साईडनं जे बांधकाम होतं हे गेल्या वर्षी नव्हतं, आता चालू झालं. यापेक्षा पुढे वर्षी अति सुंदर होईल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रामकृष्ण. अजून बोलायचंय कुणाला माऊली? हरगडे बोला ना. हा टप्पा कसा होता तुमचा? म्हणजे आज माळेगाव मधला मुक्काम कॅन्सल केलता ना? माळेगावातला मुक्काम तिथीनुसार कॅन्सल झालेला आहे. म्हणजे ती 5 वर्षानंतर घटती. 5 वर्षानंतर घातल्याच्या नंतर 1 किंवा 2 मुक्काम एकट होते. त्याचा लंबा टप्पा राहतो. आम्हाला सकाळी कारोळ्यामधून 8 वाजता निघत असतो, 6 वाजता निघलो आज. त्यामुळे हिममधला टप्पा आणि रिंगण पण होत असतं माळेगावर. ते रिंगण सुद्धा कॅन्सल झालं यंदा. आता 5व्या वर्षी पुन्हा रिंगण तिथं होईल हे मला माहिती. त्यामुळे सर्व माऊली थकलेले होते, पूर्ण थकलेले. आम्ही सुद्धा खूप थकलेलो म्हणून बसलो आणि तुमच्याशी संवाद साधला. नक्कीच. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. धन्यवाद.